श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, ती एक स्त्री आहे. ती काही करू शकते. आपलं मन दाबून इतरांना खुश ठेवू शकते. ती एक स्त्री आहे. ती आपल्या इच्छा बाजूला ठेवून नवऱ्याच्या इच्छा पूर्ण करायला सतत धडपडत असते. ती एक मुलगी आहे. आपल्या आई वडिलांना खुश ठेवण्यासाठी आपल्या मनाविरुद्ध वागू शकते. ती एक आई आहे. आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असते. ती एक सून आहे. आपल्या घराचा मान राखण्यासाठी त्यांच्या रीती भातीप्रमाणे वागत असते. कारण शेवटी ती एक स्त्री आहे. ती काही करू शकते. श्रोते हो, स्त्रीला प्रेमानं सन्मान द्या. तिला प्रेमानं वागवा. तिचा सन्मान राखा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जवळ असलेलं पैसं हे कधीतरी संपणारच, पण ते संपण्याआधी कमावण्याचा मार्ग शोधून ठेवावेत. आयुष्यात कधी आपला मित्र जरी दुश्मन झाला तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात पाप आणू नका. कारण समोरचा मैत्री विसरून गेला म्हणून आपण आपली तत्व बदलायची नसतात. ज्या माणसावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो, बहुतेक वेळा तीच माणसं आपले डोळे उघडतात. जे माणसं फक्त पैशाला किंमत देतात, त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाहीत. बुद्धीने खेळणाऱ्या लोकांच्यात भावनांना जागा नाही. भावनांनी भरलेल्या व्यक्तींना कोणी समजून घेणार नाही. भावनिक व्यक्ती नात्यांच्या खेळात कधीही जिंकू शकत नाही. आयुष्यात किती मोठं झालात तरी तुमच्या पाठीशी उभं राहून ज्याने तुम्हाला मोठं केलंय त्यांना कधीच विसरू नका. काही माणसं असतात जी आपलेपणाचा आव आणतात, पण ती कधीच आपली नसतात. दुसऱ्याच्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्यांना कधीच योग्य वाट सापडत नाही. यालाच तर नियतीचा मास्टर स्ट्रोक म्हणतात. आपली बहीण सुरक्षित राहावी असं आपल्याला वाटतं, पण ज्या दिवशी दुसऱ्याची बहीण सुरक्षित राहावी असं प्रत्येकाला वाटेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं रक्षाबंधन साजरा होईल. आणि तीच आपल्या बहिणीसाठी खरी ओवाळणी असेल. जगण्यातील उणीवा जाणीवा वाढवत असतात. आयुष्यात एकच व्यक्ती अशी ठेवा की जिच्यापासून ना कधी मन भरलं पाहिजे, ना कधी संवाद संपला पाहिजे. कधी कधी कारण नसताना काही वेळेस असा त्रास होतो की देव परीक्षा घेतोय का शिक्षा देतोय तेच कळत नाही. आयुष्यात दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा. इथं कोणीच कोणाचं नसतं. सगळे संधी साधू असतात. कामापुरते मामा. हे असंच असतं. इथं लोक दुसऱ्याच्या दुःखाला त्याच्या कर्माचं भोग मानतात आणि स्वतःच्या दुःखाला देवाने घेतलेली परीक्षा. रस्ता कुठे जात नसतो. चालायचं आपल्यालाच असतं. आयुष्य कधीच हारू देत नाही. फक्त जिंकायचं मनात असावं लागतं. समोरचा स्वतःहून वेळ देत नसला तर समजून जायचं असतं. त्याला आपल्याहून इतर गोष्टी महत्वाच्या आहेत.
आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे, पण ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून दूर जाण्याची हिंमत दाखवा. वेळ लागेल सावरायला स्वतःला, पण सावरा आणि पुढे चला. आपली कदर नसलेल्या माणसांसाठी स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका. नात्यातील भांडणं आणि दोघातील गैरसमज हे कमी करायचं असतील तर एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं असतं. शरीराची सुंदरता फक्त आकर्षण निर्माण करतं. प्रेम आज पण साध्या सरळ वागण्या बोलण्यापासून जन्म घेतं. कोणी बोलावलं नाही तिथं जाऊ नका. जिथं महत्व दिलं जाणार नाही तिथं राहू नका. आणि कोणी तिरस्कार केला तर त्याला परत तोंड दाखवू नका. गरज पडल्यावर आठवण काढणाऱ्याला कधी जवळीकता द्यायची नसते. आपली गरज नाही तरी जो आपल्याला अंतर देत नाही, आपल्याशी बोलतो, आपल्याला वेळ देतो, त्याच व्यक्तीला जवळीकता द्यायची असते. ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाहीत त्या लोकांपासून पुढे जा. तिथं थांबून त्यांच्या आणि स्वतःच्या सुखाला दुःखाचं रूप देऊ नका. प्रेम म्हणजे दोघांच्याही मनाची प्रसन्नता. समोरच्याची प्रसन्नता आपल्यात नसेल तर आपण त्याच्या प्रसन्नतेसाठी दूर जाणं सुद्धा प्रेम असतं. आपल्या हातात फक्त प्रेम करत राहणं असतं. समोरच्याला आपलं प्रेम भावलं तर तोही आपल्याला त्याचं प्रेम देतो, नाही भावलं तर नाही देत. पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्या प्रेमात कमी आहे. कदाचित ज्या गोष्टी नात्यात समोरच्याला हव्या आहेत त्या आपल्या नाहीत, बस इतकंच कारण असतं समोरच्याचं आपल्यावर प्रेम नसल्याचं. कोणाबद्दल चुकीचा अंदाज बांधू नका, कारण कोणाच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे हे आपल्याला माहीत नसतं. प्रेम हे तेव्हाच टिकतं जेव्हा ते दोघांनाही हवं असतं. मग ते टिकवण्यासाठी दोघं भांडतातही आणि दोघं समजूनही घेतात. जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत शून्य असते.